राज्यसभेसाठी गुरुवारी महायुतीकडून 5 तर महाविकास आघाडीकडून एका उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला जाहीर केलेल्या संपत्तीनुसार राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत। तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तब्बल 483 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आलंय। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडे 137 कोटींची संपत्ती असून ते दुसऱ्या क्रमांकावरती आहेत। त्याखालोखाल भाजपचे अजित गोपछडे आणि मग मेधा कुलकर्णी यांचा नंबर लागतोय। तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वात कमी संपत्ती असलेले उमेदवार ठरले। चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे 2,54 लाखांची संपत्ती आहे। तर सर्वच उमेदवारांवरती करोडपती असल्याचं आता हे सर्वच उमेदवार करोडपती असल्याचं खरं तर स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान कोणाकडे किती संपत्ती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 483 कोटींची संपत्ती आहे। 1985 साली गोंदिया नगर परिषदेचे ते अध्यक्ष राहिले होते। 1991, 1996 तसेच 1998, 2009 मध्ये लोकसभा खासदार होते। तर 2000 आणि 2006 आणि 2016 मध्ये राज्यसभेचे खासदार राहिले। तर 2004 ते 2011 ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते। अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री देखील ते राहिले आहेत। मिलिंद देवरा यांची संपत्ती 137 कोटी आहे। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहूया। 2004 ते 2000 तसेच 2009 मध्ये खासदार मनमोहन सिंग मंत्रिमंडळात माहिती तंत्रज्ञान आणि जलवाहतूक मंत्री हे मिलिंद देवरा राहिले होते। अशोक चव्हाण यांच्याकडे संपत्ती आहे 77 कोटी 65 लाख। त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात। 1992 मध्ये खरं तर विधान परिषदेत ते आमदार राहिले होते। 1993 मध्ये सार्वजनिक बांधकाम तसेच नगर विकासाचे राज्यमंत्री, त्यानंतर 1999 मध्ये महसूल मंत्री, 2004 मध्ये पुन्हा कॅबिनेट मंत्री, तर 2008 मध्ये मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री बनले होते। मेधा कुलकर्णी यांच्याकडे 4 कोटी 91 लाख रुपयांची संपत्ती आहे। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहूयात। 3 वेळा नगरसेविका झाल्यात। 2014 मध्ये कोथरूड विधानसभेच्या त्या आमदार देखील राहिल्या आहेत। तर डॉक्टर अजित गोपछडे भाजपचे उमेदवार आहेत। यांच्याकडे संपत्ती आहे 5 कोटी 29 लाख रुपये। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे। तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची त्यांनी सुरुवात केली आहे आणि भाजपच्या डॉक्टर सेलचे ते प्रदेशाध्यक्ष होते। चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहूयात। संपत्ती आहे 2 कोटी 54 लाख रुपये। 1995 मध्ये मुंबईचे नगरसेवक होते। 1993 मध्ये मुंबईचे महापौर झाले होते। तर 2004 मध्ये आमदार विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय मंत्री, तर 2009 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार राहिले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।